व्हॉल्यूम, सरफेस एरिया किंवा घनाचे घनफळ आणि पृष्ठफळ. तुमच्या समोर एक आकृती दिसत असेल. ह्या आकृतीला आपण घन म्हणतो. घनाला किती बाजू असतात? तर घनाला एकूण 12 कडा असतात आणि याच्यामध्ये 3 प्रकार असतात. पहिली तुम्ही जी चौरस असतो त्या चौरसाला बघितलं होतं. लांबी रुंदी सारखीच असते. इथे पण लांबी रुंदी तर असतेच, पण एक उंची पण असते. ठीक आहे. जो काही ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारचे 2 चौरस घेतात, या चौरसांना जोडताना अशा पद्धतीत जोडलं की याच्यापासून होतो घन तयार होतो. आणि या घनाला एकूण 12 बाजू असतात किंवा त्याला कडा म्हटलं जातं. या प्रत्येक कडेची बाजू सारखी, सॉरी, प्रत्येक कडा ही सेम मापाची असते. सपोज जर याचं माप 5 सेंटीमीटर असेल किंवा 5 सेंटीमीटर असेल, तर त्याची लांबी, रुंदी आणि उंची या तिघही गोष्टी सारख्याच असतात. ठीक आहे. तुम्हाला हे लक्ष देण्यासाठी मी आणखी चांगल्या प्रकारे समजावं म्हणून तुम्हाला क्यूब पण दाखवणार आहे. बघा, आता सगळ्यांनी नीट लक्ष द्या. यामध्ये काय असतं ते आपण आधी समजून घेणार आहोत. काय झालं रे, मध्येच फोन आला. ज्याला 3 बाजू असतात त्याला तुम्हाला दिसत असेल, हे जे काय आहे ते समोर क्यूब आहे. या क्यूब तुम्हाला फिरताना दिसत असेल. या क्यूबला जे पृष्ठ आहे ते वेगवेगळ्या कलर मध्ये रंगवलेले. पृष्ठ म्हणजे काय? सरफेस. किती सरफेस दिसत आहे तुम्हीच मोजायचे आहे. समोर तुम्हाला फिरताना हा सरफेस दिसत असेल. काय आहे बघा जरा. या सरफेसचा जो कलर आहे ते तुम्हाला काउंट करताना समजेल की एकूण किती सरफेस आहे. जो काही क्यूब असतो किंवा जो घन असतो त्या घनाला असतात 6 फेस किंवा 6 पृष्ठ असतात. लक्षात ठेवा. देर आर 6 सरफेसेस. कलर तुम्हाला दिसत असतील. ठीक आहे. हे समजावं म्हणूनच तुम्हाला घेतलेली आहे ही फिगर. त्यानंतर बघा, त्याला असतात 12 एजेस. तुम्हाला आता एजेस बघायचे असतील तर तर त्या समोर तुम्हाला दिसत असतील व्हाईट कलर मध्ये ज्या दिसत आहे तुम्हाला खांब. ते खांब किती आहे ते मोजा. ते आहे टोटल टोटल 12. खाली 4, वरती 4 आणि साईडने 4. ठीक आहे. हे बघा, हे बीम दिसत आहे. त्याला म्हटलं आता एजेस किंवा कडा. ठीक आहे. तुम्हाला लक्ष देण्यासाठी त्याला थोडासा वेगळ्या पद्धतीत फिरवतो. हे बघा, दिसतंय. त्यानंतर बघा पुढचा. एक मिनिट. येते लक्षात? क्यूब समजला का सगळ्यांना? ओके ओके, कालचा होमवर्क आपण बघू. आता सध्या जे समजून सांगतो ते लक्ष द्या. ठीक आहे. आता याच्यानंतर बघा, त्यानंतर वर्टेक्स. वर्टेक्स म्हणजे जे काही कोपरे असतात त्याचे. हे कोपरे किती आहे तर याला जवळ 8 कॉर्नर्स असतात किंवा त्याला वर्टेक्स म्हणतो आपण. ठीक आहे. त्यानंतर बघा, हा तो काय असतो, अशा प्रकारचा सरफेस तुम्हाला बघायला भेटतो. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे क्युबॉइड. क्युबॉइड काय असतो? क्युबॉइड मध्ये 3 प्रकार असतात. लेंथ, विड्थ आणि हाईट, किंवा ज्याला लांबी, रुंदी आणि उंची म्हणत असतो आपण. ठीक आहे. तुमच्या समोर आहे विड्थ. या ठिकाणी बघा ही आकृती आहे. याचा फिगर मध्ये जसा तुम्ही क्यूब बघितला सेम ऍज इट इज असतो तुमचा क्युबॉइड. ही बघा, ही आकृती आहे क्युबॉइडची. ठीक आहे. या क्युबॉइड मध्ये याच्यामध्ये काय काय येतं? एखादी इमारत येते, एखादं घर येतं,
काळीच बॉक्स येतो, कोणतंही खोकं येतं, या सगळ्यांना एकत्रितपणे वीट असते. त्या विटीला एक क्युबॉइड म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये लांबी रुंदी वेगवेगळी असते, लांबी रुंदी उंची. अशा प्रकारच्या तीन जर गोष्टी दिल्या असतील तर त्या तीन गोष्टी असणाऱ्या कोणत्या आकृतीला आपण क्युबॉइड म्हणत असतो. ठीक आहे. क्युबॉइडची शेप जे आहे तो तुमच्या समोर आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय असतं, लेंथ, विड्थ आणि हाईट असते, लक्षात ठेवा. आता विड्थ कोणती आहे हे दिसण्यासाठी तुम्हाला इथे बघा, समोर समजण्यासाठी टेन्थ जे आहे, टेन जी दिली आहे तिला लांबी म्हटलेलं आहे किंवा लेंथ म्हणतात. 4 जी आहे तिला विड्थ किंवा रुंदी म्हणतात. आणि 5 जी आहे ती हाईट आहे किंवा तिला उंची म्हटलं जातं. लक्षात ठेवा. तुमच्या समोर फिगर काढून दाखवली आहे त्याच्यासाठीच. आता आपण आपल्या प्रश्नाकडे येऊया. आधी आपण समजून घेणार आहोत क्यूब. क्यूब मध्ये लक्षात ठेवा, जर व्हॉल्यूम काढायचं असेल तर व्हॉल्यूम ऑफ क्यूब इज इक्वल टू साइड क्यूब, म्हणजे घनाचे घनफळ बरोबर बाजूचा घन करायचा, म्हणजे साईडची 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन करायची. इथे जर त्याची साईड 5 सेंटीमीटर दिला आहे तर त्याचा व्हॉल्यूम काय असणार आहे, तर तो असणार आहे 5 × 5 × 5, म्हणजेच काय, 5 × 5 × 5 केलं तर आन्सर येतं 125. आणि तो लिहिताना क्युबिक सेंटीमीटर किंवा घन सेंटीमीटर असा लिहिला जातो. ठीक आहे. सर्वांनी हे एकदा लिहून घ्या फॉर्म्युला सहित. राईट करा सगळ्यांनी. ठीक आहे, सगळ्यांचं लिहून झालं असेल. पुढे एक फिगर दिली तुम्हाला, त्याची साईड आहे 3 सेंटीमीटर, किंवा प्रश्न असा येऊ शकतो, एका घनाची बाजू 3 सेमी आहे, तर त्याचे घनफळ काढा. फाइंड वॉल्यूम ऑफ 3 सेंटीमीटर क्यूब. अशी आकृती आली आणि तिथं जर व्हॉल्यूम काढायला सांगितलं तर काय करणार, तर सेम फॉर्म्युला वापरायचा. काय करायचं, साईडचा क्यूब करायचा, म्हणजेच बाजूचा घन करायचा, म्हणजेच 3 चा क्यूब काय येणार, 3 × 3 × 3. आन्सर काय येणार, 3 × 3 = 9 आणि 9 × 3 आन्सर असेल 27 क्युबिक सेंटीमीटर. ओके. मीटर मध्ये दिलं असेल तर मीटर मध्ये लिहायचं, सेंटीमीटर मध्ये दिलं असेल तर सेंटीमीटर मध्ये लिहिणं. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा प्रकार आहे सरफेस एरिया ऑफ क्यूब, म्हणजेच घनाचे पृष्ठफळ. घनाचे पृष्ठफळ बरोबर सूत्र आहे 6 × बाजूचा वर्ग किंवा 6 × साइड स्क्वेअर. म्हणजे आता ही जी साइड आहे इथे बघा 3 सेंटीमीटर दिलेले आहे. याचा जर सरफेस एरिया काढायला सांगितला, म्हणजेच पृष्ठफळ काढायला सांगितलं, तर आपण काय करणार, 6 × 3 चा स्क्वेअर करणार. 3 चा स्क्वेअर किती येतो, 9 येतो, आणि 6 × 9 आन्सर असणार 54 स्क्वेअर सेंटीमीटर. लक्षात ठेवा, जे तुम्ही पृष्ठफळ काढतात ते स्क्वेअर सेंटीमीटर किंवा मीटर मध्ये लिहितात, आणि घनफळ ज्यावेळेस काढतात त्यावेळेस, घनफळ किंवा व्हॉल्यूम घेतात त्यावेळेस ते क्युबिक सेंटीमीटर किंवा मीटर मध्ये लिहिलं जातं. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं नेहमी, लिहून घ्या हे पण. हा एक फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवा. हे फॉर्म्युले ज्याचे ल नसतील त्याला उत्तर सहज काढता येईल, पण ज्याचे फॉर्म्युले ल नसतील त्याने मात्र विचार करून ठेवायचा की आपण अभ्यास करतोय तो आपल्याला येतोय का नाही येते. कारण ज्याचे फॉर्म्युले पाठ नसतील ना, किती हुशार विद्यार्थी राहू द्या, जर सूत्रच माहित नसेल तर सोडवता येणार नाही, किती सोपं उत्तर येत असलं तरीही.
सो हे दोन फॉर्म्युले आहे, हे फॉर्म्युले व्यवस्थित राईट करा क्यूबच्या बाबतीत. ठीक आहे. लक्षात आलं तुम्हाला? यस सर. घनाचे घनफळ काढायचं असेल तर बाजूचा घन करायचा, म्हणजे साईडची 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन करायची. आणि जर तुम्हाला व्हॉल्यूम काढायचं, सरफेस एरिया काढायचा असेल, काय काढायचं? सर कालचं काय अडचण काय कोणाची? काय संस्कार? नो सर. कोणाला अडचण आहे? हा आदित्य, तुझे काय अडचण? सर तुमचा आवाज डबल होत होता. कोणाच माईक मध्ये इको होतोय. प्रश्नाशी रिलेटेड कोणाला अडचण आहे त्याने फक्त हात वरती करा, बाकीचे काहीच बोलणार नाही. शौर्य, काय अडचण आहे तुझी? सुयश? सर शौर्य नाही, सुयश. सर तुम्ही जे सांगितलं होतं ना की पृष्ठ लिहिताना याच्यामध्ये लिहिता उत्तर काढल्यावर आणि घनफळ लिहिताना याच्यामध्ये लिहिता, ते मला समजलंच नाही. घनफळ नेहमी क्युबिक सेंटीमीटर किंवा घन सेंटीमीटर मध्ये लिहितात, त्याच्या पुढे घन हा शब्द असतो. आणि क्षेत्रफळ नेहमी जे असतं, पृष्ठफळ किंवा क्षेत्रफळ, हे नेहमी स्क्वेअर सेंटीमीटर किंवा चौरस सेंटीमीटर मध्ये लिहितात. कळालं? हो एवढं सर. लक्षात ठेवायचं. सेंटीमीटर मध्ये साईड असेल तर चौरस सेंटीमीटर मध्ये पृष्ठफळ किंवा क्षेत्रफळ लिहायचं. आणि घनफळ लिहिताना ते नेहमी घनामध्ये लिहायचं, घन सेमी घन मीटर. ठीक आहे, क्युबिक त्याला इंग्लिश मध्ये म्हटलं जातं. विरजा? सर तुम्ही ते सांगितलं होतं बघा ना, 6 मल्टिप्लाय बाय साइड्स, तेच नाही समजलं मला. साधा फॉर्म्युला आहे, त्यात समजण्यासारखं काय? 6 मल्टिप्लाय साईडचं 2 टाइम्स मल्टिप्लिकेशन करायची, एवढं पण नाही समजत का? तर तिथे तुम्ही केलं बघा ना, 6 मल्टिप्लाय बाय 9, तिथं 2 होता, तो 2 नाहीये. अरे इथे 3 चा 2 टाइम्स मल्टिप्लिकेशन आहे, स्क्वेअर केलाय स्क्वेअर. हा 3 चा स्क्वेअर आहे, 3 चा स्क्वेअर किती येतो? 9. मग काय करती अथर्व? काय अडचण? तर मला एक घनाची बाजू 3 सेंटीमीटर आहे, तर त्याचे घनफळ काढा, हे नाही समजलं. घनाची कोणती बाजू असते ती तेवढीच असते, कळाली का? उंची तेवढीच, लांबी तेवढीच. मग एक बाजू दिलेली असेल तर याचा अर्थ घनफळ काढायचा असेल तर घनफळ सूत्र काय सांगितलं? बाजूचा घन करायचा ना. मग बाजू जर 3 सेंटीमीटर त्याचा घन केला तर किती होईल? 6 होतो का? घन म्हणजे 3चा 3 वेळेस गुणाकार. 54. नीट कर, काही उत्तर सांगू राहिला. 27 उत्तर येतं. 3 मल्टिप्लाय 3 किती होतो? 9 होतो. आणि 9 मल्टिप्लाय 3 केलं तर किती होतो? 37. हा? 27. काय करतोय काय नाही. रुद्र? कार्तिकी, काय अडचण तुझी? वेदिका? सर मला सरफेस एरिया ऑफ क्यूब नाही समजलं. सरफेस एरिया काढताना जी काही साईड असेल त्या साईडचा स्क्वेअर करायचा आणि त्याला इंटू 6 करायचा. मग आता मला सांग, याची एक साईड जर 3 सेंटीमीटर आहे, त्याचा स्क्वेअर काय येतो? 9 येतो. या 9 ला 6 ने मल्टिप्लाय कर, किती येतो? 9 6 जा 54 येतो ना. हे झालं आपलं उत्तर. ठीक आहे, ओके. चला आता पुढे बघूया अजून उदाहरण. व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड. क्युबॉइड म्हणजे काय? ज्याच्यामध्ये इष्टिकाचिती म्हटलं जातं त्याला मराठीत. इष्टिकाचितीचे घनफळ, ठोकळा, वीट, कंपास किंवा घर असेल, ज्याच्यामध्ये किंवा कोणती अशी आकृती ज्याच्यामध्ये लेंथ, ब्रीथ आणि हाईट दिली असेल, त्या आकृतीला आपण म्हणणार क्युबॉइड किंवा इष्टिकाचिती. ठीक आहे, मराठीमध्ये. मग आता या ठिकाणी बघा, ही आकृती दिली आहे. 25 आणि 4 असे त्यांचे लेंथ, ब्रीथ आणि हाईट आहे.
तर तुम्हाला त्या आकृतीचे घनफळ काढायला सांगितलं, घनफळ आणि पृष्ठफळ काढायला सांगितलं. तर याच्यासाठी एक सूत्र आहे, काय वापरायचं? व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड इज इक्वल टू फॉर्म्युला LBH, किंवा इष्टिकाचे पृष्ठफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. मग लांबी किती दिली? 20, रुंदी 5 आणि उंची 4. लेंथ 20, ब्रीथ 5, हाईट 4 यांची मल्टिप्लिकेशन केली तर काय उत्तर येणार? 100 इंटू 4, 20 फायदा 100 आणि 100 इंटू 4 काय असणार? 400. तुम्हाला सांगितलंय व्हॉल्यूम पृष्ठफळ घ्यायचं असेल इष्टिकाचे तिचे घनफळ, बरोबर सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. मग तुम्हाला मी सांगितलं होतं, जर घनफळ घ्यायचं असेल तर घनफळ नेहमी कशामध्ये दिलं जातं? घन हे दिलेलं आहे सेंटीमीटर मध्ये, म्हणून आपण घनाच्या पुढे लिहिला घन सेंटीमीटर, किंवा इंग्लिश मध्ये क्युबिक सेंटीमीटर. ठीक आहे, CUCM. आलं लक्षात सर्वांना? काय केलंय? कळालं का? इंग्लिश मध्ये हाय, इंग्लिश मध्ये LBH, L फॉर लेंथ, B फॉर ब्रीथ आणि H फॉर हाईट. कळालं? एवढं सिंपल आहे, बाकी काही जास्त डोकं लावायचे काम नाही. आकृती समोर आहे, जास्त डोकं लावत बसायचं नाही. जास्त डोकं लावलं का मग काहीच कळणार नाही. एकदम सिंपली समजून घ्या इथे दिलेलं आहे ते. ठीक आहे, जो जास्त डोकं लावतो त्याला काहीच कळणार नाही. असे सरळ 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 राईट करा. LBH म्हणजे काय? शॉर्टकट मध्ये दिलंय तुम्हाला, लेंथ मल्टिप्लाय ब्रीथ मल्टिप्लाय हाईट. शॉर्टकट LBH लक्षात ठेवायला पण एकदम सोपं. आणि मराठीमध्ये लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची, इष्टिकाची तिचे घनफळ. ठीक आहे, समोर उदाहरण दिले, आकृती पण तुमच्या समोर आहे. आता हेच उदाहरणात द्यायचं असं त्यांनी असं दिलं असतं की एका इष्टिकाची तिची लांबी 20 सेंटीमीटर, उंची 5 सेंटीमीटर, उंची 4 सेंटीमीटर आणि रुंदी 5 सेंटीमीटर आहे, तर त्याचे घनफळ काढा. इफ अ cuboid length is 20 centimeter, breadth is 5 centimeter and height is 4 centimeter, find its volume. मग आता असा जर प्रश्न आला तर सरळ सरळ अशा पद्धतीने व्हॉल्यूम विचारला का लांबी रुंदी आणि उंचीचा डायरेक्ट गुणाकार करून टाकायचा, जास्त विचार करत बसायचं नाही. कळालं का? काही जण खूप विचार करतात, एकदम सोपं आहे. जे दिलं आहे त्यांची डायरेक्टली मल्टिप्लिकेशन करा, तुम्हाला व्हॉल्यूम भेटेल. आलं लक्षात? कळतंय का? आता बघा, सरफेस एरिया काढायचा आहे कशाचा? क्युबॉइडचा. तर सरफेस एरिया काढताना थोडासा फॉर्म्युला अवघड आहे. अवघड म्हणजे कशा? तर याच्यात काय घ्यायचंय? लेंथ मल्टिप्लाय ब्रीथ घ्यायचा, LB 2 इन ब्रॅकेट LB BH HL. BH म्हणजे काय? ब्रीथ मल्टिप्लाय हाईट, आणि HL म्हणजे काय? हाईट मल्टिप्लाय लेंथ. आता हा समजण्यासाठी थोडस मी तुम्हाला आकृतीच्या या भागाकडे नेतो, म्हणजे तुम्हाला लवकर लक्षात येईल आपण काय काढतोय. हे बघा, व्हॉल्यूम साठी तुम्ही काय करतात, इथे LWH दिलेलं आहे, आपण B घेतलाय. इथे विड्थ किंवा ब्रीथ मी तुम्हाला हे आधीच सांगितलेलं आहे. त्याला विड्थ किंवा ब्रीथ म्हटलं जातं. आता हे बघा, तुम्हाला दिसत असेल तर या ठिकाणी 2WL म्हणजे काय? तर या ठिकाणी बघा, ही लेंथ आहे आणि दुसरी काय? W म्हणजे काय? विड्थ आहे. विड्थ काय असते? तर ही जी काय बाजू आहे, हे बघा, ही लांबी आणि ही रुंदी आहे. ठीक आहे, तर याला म्हटलं आता हे बघा, डार्क कलर दाखवले आहे 2L WL. आता लक्षात ठेवा, जर तुम्हाला घराला रंग द्यायचा असेल, बाहेरून रंग देताना तुम्ही WL म्हणजे विड्थ आणि लेंथ यांना रंग देत नाही का? घरात आतमध्ये किंवा बाहेरच्या बाजूला इथे फरची बसवली असते, त्याच्यामुळे त्या ठिकाणी रंग देत नाही आपण. ठीक आहे, आणि घराला रंग देताना बाहेरच्याच बाजूने रंग देतो, आतमध्ये कोणीही रंग देत नाही. बरोबर की नाही? नाहीतर बघून घ्या, तुमच्या घराच्या किती भिंतींना रंग दिलाय? 4च भिंतींना रंग असतो. ठीक आहे, आतमधून असेल तर वरच्या छताला पण रंग दिला असतो. 5 सरफेस रंगवलेले असतात. ठीक आहे,
आणि सरफेस एरिया काढायचा असेल तर हा फॉर्म्युला आहे 2 टाइम्स तो घेतला जातो. ठीक आहे. मग आता आपण तो समजून घेऊया आधी आणि मग तुम्हाला उदाहरणं सोडवायची आहेत. या ठिकाणी बघा, आधी एरिया काय आहे तो समजून घेऊया. एरिया प्रत्येकाला माहिती आहे. जर आकृती अशी असेल तर याचा एरिया काढायचा असेल, सपोज ही 20 दिली आहे आणि ही 4 सेंटीमीटर दिली आहे, तर तुम्ही एरिया कसा काढता? तर तुम्ही काय करता, याचा एरिया काढताना 20 मल्टिप्लाय 4 करतात, बरोबर. म्हणजे याचा एरिया काय येणार, 24 जा 80 येणार, बरोबर आहे की नाही. मग असा एरिया या सरफेस मध्ये तुम्हाला सांगितलं होतं, 2 सरफेस सारखे असतात. हे बघा, हा जो सरफेस आहे आकृतीचा, तर हा इथे तर तुम्हाला जसं दिसतोय सेम टू सेम सरफेस आणखी कुठे आहे, तर हा सेम टू सेम सरफेस तुम्हाला इथे खाली पण दिसेल. बघा, दिसतोय का या ठिकाणी? असे डबल सरफेस झाले. म्हणून या ठिकाणी त्याचा फॉर्म्युल्यामध्ये घेताना हा 2 आपण कॉमनली बाहेर घेतलाय आणि लेंथ मल्टिप्लाय ब्रीथ केलेला आहे, एलबी. कळालं? एलबी म्हणजे काय, लेंथ मल्टिप्लाय ब्रीथ, किंवा कंस याच्यात मराठीमध्ये लांबी गुणिले रुंदी केलेला आहे, दोनदा आहे म्हणून. ठीक आहे. आता बघायची आपल्याला रुंदी गुणिले उंची कुठे घेतो आपण, ब्रीथ मल्टिप्लाय हाईट कुठे घेतो. हे बघा, ही या ठिकाणी ही हाईट आहे आणि ही ब्रीथ आहे. ठीक आहे. हाईट मल्टिप्लाय ब्रीथ, इथे पण हाईट मल्टिप्लाय ब्रीथ आलं का या दोन पृष्ठांना. तर यांचा एरिया ज्यावेळेस तुम्ही काढता त्यावेळेस हे या ठिकाणी घेतलं जातं. मग हा एरिया तुम्हाला समजण्यासाठी आता मी थोडासा याच्यात लिहितोय. तर हा एरिया तुम्ही इथे काय घेणार, मग लेंथ मल्टिप्लाय ब्रीथ म्हणजेच काय, ब्रीथ आहे 5 आणि लेंथ आहे 4, किंवा 5 × 4 करा किंवा 4 × 5 घ्या. ठीक आहे. म्हणजे तुमचा हा जो काही भाग आहे, हा भागाचा एरिया काय असणार, तर ही आहे 5 आणि ही आहे 4. 5 × 4 किती होतात, 5 × 4 = 20 होतात, बरोबर. त्यानंतर बघा, पुढची जी बाजू राहिलेली कुठली आहे, आता तुम्हाला एक दिसत असेल, एक व्हाईट दिसते, ती कशी काढायची आहे बघा. इथे ही जी दिसते, ही एक बाजू आहे आणि हिच्या समोर ही एक बाजू आहे, दिसते का समोरून. हम्म ही चॉकलेट ह्या कलर मधली ही जी आहे, यांना म्हटलं जातं, हा जो काही आयत आहे हा आणि याच्या पाठीमागचा, तर याला काय म्हटलं जातं, यात तुमची ब्रीथ आणि हाईट आहे, बरोबर. सॉरी, लेंथ आणि हाईट आहे. मग आपण इथे काय घेणार, उंची गुणिले लांबी घेणार. ठीक आहे. मग आता ही जर घेतली तर तुमचं सूत्र काय येतं, इथे लेंथ किती आहे, लेंथ आहे 20, 20 मल्टिप्लाय काय करावं लागेल, तर हाईट 4 आहे. म्हणजेच हा जो काही बॉक्स आहे हा किती येणार आहे, हा 20 आणि हा 4, 20 मल्टिप्लाय 4 किती येतो, तर तो येतो 20 मल्टिप्लाय 4 नाही, 20 एल बी लेंथ ब्रीथ, ब्रीथ 5 आहे ना, इथे 5 पाहिजे होता. 20 मल्टिप्लाय 5 उभा 4 आहे ना, ते 5 पाहिजे होता. ठीक आहे. इथे 100 येईल आणि खालचा 20 मल्टिप्लाय 4 80 येणार. आता आपलं हे तुम्हाला मी वेगवेगळं करून दाखवलं, आपल्याला एकाच सूत्रात सोडवायचं, एवढा टाइमपास नाही करीत बसत आपल्याला. मग आपण काय करणार, ही जी काही फिगर आहे या फिगरला एकदम शॉर्टकटली घेणार. कसं, कशी काढायची ती पण पाहून घ्या. बऱ्याच जणांना लक्षात येत नाही की सर ही तुम्ही फिगर कशी काढतात. 2 रेक्टँगल काढायचे आणि ह्या रेक्टँगलचे फक्त कॉर्नर असे जॉईंट करायचे. ठीक आहे. कॉर्नर जॉईंट केले की तुम्हाला आन्सर येऊन जाईल. मग आता या आकृतीमध्ये बघा, ही तुम्हाला लेंथ दिली आहे 20, ब्रीथ दिली आहे 5 आणि सॉरी हाईट घेऊ आपण आता 5 आणि ब्रीथ घेऊया 4, बरोबर. लक्ष देण्यासाठी शॉर्टकट मध्ये लिहून देतो, लेंथ किंवा लांबी किती आहे 20, विड्थ
किंवा ज्याला आपण आणखी दुसरा शब्द काय आहे, ब्रीथ आहे, विड्थ किंवा ब्रीथ, ज्याला मराठीत रुंदी म्हणतो. ही रुंदी किती दिली आहे, रुंदी आहे 4 आणि उंची किंवा हाईट किती आहे, तर ती आहे 5. ठीक आहे. आता ही घेऊया आपण मीटर मध्ये. कशामध्ये घेतोय मी, मीटर मध्ये. बरोबर, अशी जर तुम्हाला दिली असेल आणि याच्यावरून तुम्हाला काढायचा आहे सरफेस एरिया, तर फॉर्म्युला काय आहे, 2 एल बी बी एच आणि एच एल. ठीक आहे. 2 टाइम्स काय घ्यायची, लेंथ, 2 टाइम्स ब्रीथ, 1 टू हाईट आणि 2 टाइम्स हाईट मल्टिप्लाय लेंथ. मराठीत 2 कंसात लांबी गुणिले रुंदी अधिक रुंदी गुणिले उंची अधिक उंची गुणिले लांबी. मग आता काय उत्तर येणार, तर बघा आपल्याला हे व्हॅल्यू टाकायची. एल बी म्हणजे काय, लेंथ मल्टिप्लाय ब्रीथ. किती आहे, 20 मल्टिप्लाय 4 करा, प्लस ब्रीथ मल्टिप्लाय हाईट म्हणजे रुंदी गुणिले उंची. किती आहे, रुंदी 4, उंची 5, 4 इंटू 5. त्यानंतर प्लस उंची गुणिले लांबी, उंची किती, हाईट किती आहे 5 आणि लेंथ किती आहे 20, म्हणजे 5 इंटू 20. ठीक आहे. आता हे सोडून घ्या, काय उत्तर येणार, 2 इन ब्रॅकेट 20 मल्टिप्लाय 4 80 प्लस 5 मल्टिप्लाय 4 20 प्लस 5 मल्टिप्लाय 20 100. याची ऍडिशन करा. आता याची ऍडिशन येते 200 मल्टिप्लाय 2. आन्सर काय असणार आहे, तर तुमचा आन्सर येणार आहे 400. आता हे 400 सरफेस एरिया काढलेला आहे आपण, म्हणजे इष्टिकाची जे पृष्ठफळ काढलंय, तुम्हाला सांगितलंय पृष्ठफळ नेहमी कशात लिहायचं, तर पृष्ठफळ हे नेहमी स्क्वेअर मीटर मध्ये म्हणजे चौरस मीटर मध्ये लिहायचं, म्हणजे चौमी मध्ये लिहायचं. ठीक आहे. समजलं का सगळ्यांना. येस हो सर. सर. येस हा. सर. चला आता आपल्याला पुढे उदाहरण आहे. उदाहरण कसं आहे ते एकदा समजून घ्या. एका शाळेला बाहेरून रंग द्यायचा आहे. शाळेची शाळेची लांबी 25 मीटर, रुंदी 30 मीटर आणि उंची 50 मीटर आहे. तर 25 रुपये चौरस मीटर प्रमाणे किती खर्च येईल. अ स्कूल वॉन्टेड टू पेंट द आउटसाइड. The length of the school is 25 meter, width is 30 meter and height is 50 meter. So how much will it cost at 25 rupees per square meter? आता असा जर वेळेस प्रश्न येतो त्यावेळेस बघा, तुम्हाला हे जे काही व्हायलेट कलर मध्ये दिलेलं आहे, तुम्हाला हे कशासाठी दिलेलं आहे, तर जो काही शाळा आहे, शाळाच्या छताला आणि जो काही आतला भाग आहे त्याला आपण रंग देत नाही. जो खालचा भाग आहे त्याला रंग देतो का आपण, तर रंग देत नाही. म्हणून आपल्याला इथे घेताना हे दोन भाग सोडून द्यायचं. याचं क्षेत्रफळ घ्यायचं का, तर घ्यायचं नाहीये. लक्षात ठेवा, बाहेरून रंग देताना आपण ह्या दोन गोष्टींना रंग देत नाही. मग राहिले किती पृष्ठ, 4च पृष्ठ राहिले. या 4 पृष्ठांमध्ये काय आहे, तर तुम्हाला फक्त एवढंच घ्यावं लागणार आहे, ब्रीथ मल्टिप्लाय हाईट आणि लेंथ मल्टिप्लाय हाईट. का, कारण असं आहे की तुम्ही लेंथ आणि ब्रीथ यांचा गुणाकार घेणार नाही, कारण भिंतीला बाहेरून रंग देताना या दोन गोष्टी आपण वापरत नाही. मग आपलं इथं सूत्र काय आहे, तर शाळेचे बाहेरील पृष्ठफळ किंवा स्कूल आउटर सरफेस एरिया इज इक्वल टू काय फॉर्म्युला वापरायचा, 2 इन ब्रॅकेट लेंथ मल्टिप्लाय ब्रीथ सोडून द्यायचा, हाईट मल्टिप्लाय ब्रीथ प्लस लेंथ मल्टिप्लाय, काय सूत्र आहे आपलं, एल बी बी एच एच एल ना. यातला लेंथ मल्टिप्लाय ब्रीथ सोडून द्यायचा, राहिला काय, बी एच एच एल, बी एच प्लस एच एल, म्हणजे मराठीमध्ये 2 कंसात रुंदी गुणिले उंची अधिक उंची गुणिले लांबी, एवढंच घ्यायचं. एक भाग सोडून द्यायचा. ठीक आहे. 2 भाग सोडायचे आपल्याला. मग रुंदी गुणिले उंची केलं तर काय उत्तर येणार आहे, रुंदी किती आहे 30, 30 इंटू उंची किती, हाईट 50 प्लस हाईट किती आहे 50 इंटू रुंदी किती आहे 25. हे जर सोडवलं तर आपला आन्सर काय येणार, तर बघा आपलं उत्तर येतं 2 इन ब्रॅकेट 30 इंटू 5, 3 फायदा 15 डबल 0 प्लस 25 फायदा 125 आणि हा एक 0. याची ऍडिशन केली तर किती येणार, 2 इन ब्रॅकेट 270 750 2750 यांची करा
मल्टिप्लिकेशन आन्सर किती येणार 200 2 5 10 2 7 14 प्लस 1 15 आणि 2 to the 4 प्लस 1 5 5500 स्क्वेअर मीटर एवढा काय असेल त्याचा सरफेस एरिया असणार आहे. काय असेल सरफेस एरिया किंवा पृष्ठफळ. त्यांनी सांगितलंय प्रति स्क्वेअर मीटरला पर स्क्वेअर मीटरला कॉस्ट किती आहे 25 रुपीज आहे. किती आहे प्रति चौरस मीटरला खर्च किती होता 25 रुपये. बरोबर. तर आपल्याला काय करायचंय यालाही मल्टिप्लाय 25 करा. 25 केलं तर आपलं उत्तर काय येतं तर ते उत्तर येतं 1,37,500. किती येतं 1,37,500. येते लक्षात सर्वांना. क्वेश्चन ओके क्वेश्चन दाखवतो. लिहून घ्या लागलाच प्रश्न. लक्षात ठेवा इथे शाळेला दिलंय तुम्हाला काही वेळेस घराला पण बाहेरून रंग द्यायचा आहे असं विचारलं जाऊ शकतो. ज्यावेळेस पण असं विचारलं जातं त्यावेळेस नेहमी लक्षात ठेवायचं की आपल्याला सोडवताना काय करायचं आहे हे लक्षात ठेवायचं की आपण छताला आणि फरशीचा जो काही भाग आहे त्या ठिकाणी बाहेरच्या बाजूने रंग देत नाही. आपण बाहेरच्या फक्त 4च भिंतींना रंग देतो. त्यामुळे फक्त 4 सरफेस घ्यायचे त्याच्यामध्ये लेंथ इंटू ब्रीथ किंवा लेंथ इंटू ब्रीथ घ्यायचा नाही. ठीक आहे समजलं का सगळ्यांना. हो सर. हो सर. हो सर. 25 काय 25 रुपीज खर्च आहे ना. एका स्क्वेअर मीटरचा खर्च आहे. आपला टोटल सरफेस एरिया किती आला एवढा आला ना चौरस मीटर. त्यांनी सांगितलंय 25 रुपये चौरस मीटर प्रमाणे किती खर्च येईल म्हणून हे रुपये हा एवढा काय असेल खर्च असेल किंवा कॉस्ट असणार आहे. लिहून घ्या व्यवस्थित. कुठे कलरची चला पुढचं उदाहरण बघूया. ठीक आहे नाही तुम्हाला वृत्तची तिची घनफळ वगैरे. पुढचं उदाहरण बघा एक वेगळं उदाहरण देतोय लिहून घ्या. एका घराची आतील लांबी 20 मीटर लांबी 20 मीटर रुंदी 15 मीटर आणि उंची 10 मीटर आहे. घराला 10 रुपये चौरस मीटर प्रमाणे आतून रंग देण्यासाठी किती खर्च येईल.
A house has an interior length 20 meter wide, 20 meter width, 15 meter, and height is 10 meter. How much will it cost to paint the inside of the house at 10 rupees per square meter? बघ असा जर प्रश्न आला तर लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस आपण घराला रंग देतो, घराला रंग देताना असं समजूया की हे एक घर आहे. घराला कोणत्या ठिकाणी रंग दिलेला नाही एकदा तुमच्या घराचं ऑब्झर्वेशन करा. तुमच्या घराला रंग देताना तुम्ही जर बघितलं असेल, घराच्या 5च पृष्ठांना रंग दिलेला आहे. म्हणजे 5च भागांना रंगवलेला आहे. हा जो काही खालचा सरफेस आहे, ज्या ठिकाणी फरशी आहे त्या ठिकाणी तुम्ही कोणी रंग दिलेला आहे का मला सांगा. आहे का हा भाग रंगवलेला कोणाचा? नाही ना. बाकी सगळा भाग रंगवलेला आहे, बरोबर. फरशीला आपण रंग देत नाही. मग आपल्याला घेताना काय घ्यायचंय? लेंथ, ब्रीथ आणि हाईट किती दिलेली आहे? लेंथ आहे 20 मीटर, ब्रीथ आहे 15 मीटर आणि हाईट किती आहे? तर ती आहे 10 मीटर, बरोबर. आधी आपण याचा पृष्ठफळ काढून घेऊया. घराचे आतील पृष्ठफळ बरोबर सूत्र आहे 2 इन ब्रॅकेट ब्रीथ प्लस हाईट आणि बीएच झाला, बी एकदाच घ्यायचंय. LB BH HL एवढं लिहून घ्यायचं. मराठी इंग्लिश मध्ये पण इंटिरियर सरफेस एरिया इज इक्वल टू, हाच फॉर्म्युला लिहायचा. आणि मराठीत जर कळायला पाहिजे असेल तर त्यांनी लिहून घ्या 2 कंसात रुंदी गुणिले उंची अधिक उंची गुणिले लांबी कंसाच्या बाहेर अधिक LB करा प्लस लांबी गुणिले रुंदी. तो डबल घ्यायचा नाही. मग आपण सोडवताना 2 इन ब्रॅकेट रुंदी गुणिले उंची, रुंदी किती आहे? 15 मल्टिप्लाय 10 करा प्लस 10 मल्टिप्लाय 20 ब्रॅकेट कंप्लीट प्लस 20 मल्टिप्लाय 15. ठीक आहे. हे सोडवतं उत्तर काय येणार? 15 इंटू 10 150 प्लस 10 इंटू 20 200 प्लस 20 इंटू 15 300. आता हे जर सोडवतं आपलं उत्तर काय येतं? तर आपला आन्सर असेल 2 इन ब्रॅकेट 200 प्लस 150 होता 350 प्लस 300. हे सोडवलं तर आन्सर येईल 700 प्लस 300. आन्सर येईल 1000 स्क्वेअर मीटर. ठीक आहे. हे मीटर मध्ये आहे, चौरस मीटर. ठीक आहे. त्यांनी सांगितलं खर्च किती आहे? 10 रुपये चौरस मीटर. ठीक आहे. खर्च किती येणार? 1000 चौमी गुणिले 10 रुपये. आन्सर असेल 10,000 रुपये. किती खर्च असणार? 10,000 रुपये. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हे उदाहरण सोडवायचं आहे. समजलं का सर्वांना? यस सर. सर. बोला. सर. आपण हा एक भाग का घेतला नाही बरं डबल? आवाज डबल होतो सर. आवाज
आपण हा एक डबल भाग का नाही घेतला, कारण आपण फरशीला रंग देत नाही, म्हणून तिथं तो एकदाच घ्यायचा पाहिजे. हा, पुढचं उदाहरण बघा. मी सोडवायचं आहे. बघूया किती जण येत आहे. एका घनाची एक बाजू 8 मीटर आहे, तर त्याचे घनफळ व पृष्ठफळ काय करणार? ज्यांना येत असेल त्यांनी चॅट बॉक्स मध्ये उत्तर टाकायचं. बघूया किती जणांना जमतंय. दोन्ही पण उत्तर टाकायचे. हा, मी सूत्र लागच लिहून देतो. घनाचे घनफळ बरोबर बाजूचा घन व्हॉल्यूम ऑफ क्यूब इज इक्वल टू साइड क्यूब. म्हणजेच काय करणार तुम्ही? 8 चा क्यूब करणार. 8 चा क्यूब म्हणजेच काय? 8 मल्टिप्लाय 8 इंटू 8. आन्सर काय येणार? आन्सर येईल 512 स्क्वेअर क्यूबिक मीटर. ठीक आहे, किंवा घनमीटर. त्यानंतर घनाचे पृष्ठफळ बरोबर सूत्र आहे टू इन सॉरी घनाचे पृष्ठफळ सूत्र आहे 6 गुणिले बाजूचा वर्ग, किंवा इंग्लिश मध्ये सरफेस एरिया क्यूब इज इक्वल टू 6 मल्टिप्लाय साइड स्क्वेअर. आन्सर काय ना? 6 इंटू 8 स्क्वेअर. आन्सर इज 6 मल्टिप्लाय 8 चा स्क्वेअर किती आहे? 8 स्क्वेअर म्हणजे 8 इंटू 8. आन्सर काय येतं? 6 मल्टिप्लाय 64. आन्सर 6 4 जा 24, 6 6 जा 36, 66, 6 4 जा 24, 6 6 जा 36, 36 plus 2 38. आन्सर आहे ना 384 स्क्वेअर मीटर, किंवा मराठीत चौमी. ठीक आहे, पुढचं उदाहरण बघा. एका इष्टिका चितीचे लांबी 6 मीटर, रुंदी 5 मीटर आणि उंची 7 मीटर आहे. तर त्याचे
घनफळ व पृष्ठफळ काढा. If a cuboid length is 6 meter, breadth is 5 meter, and height is 7 meter, find its volume and surface area. आधी काय आहे ना, व्हॉल्यूम काढायचं, सूत्र वापरायचं इष्टिकाचे तिचे घनफळ बरोबर काय सुद्धा सांगितलं, एल लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची, किंवा व्हॉल्यूम ऑफ क्यूबॉइड इज इक्वल टू LBH. मग काय, लेंथ 6, 5, 7 यांचे मल्टिप्लिकेशन, 6 5 होता 30, 30 मल्टिप्लाय 7, 210 क्युबिक मीटर किंवा घनमीटर हे असे घनफळ. आणि पृष्ठफळाचं काय आहे ना, इष्टिका चितीचे पृष्ठफळ बरोबर सूत्र काय सांगितलं, 6 कंसात लांबी गुणिले रुंदी अधिक रुंदी गुणिले उंची अधिक उंची गुणिले लांबी. ठीक आहे, ब्रॅकेट कंप्लीट. लांबी. ठीक आहे, मराठीमध्ये आपल्या इंग्लिशमध्ये सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड इज इक्वल टू काय येणार, सॉरी 6 नाही, इथे 2 आहे, 2 इन ब्रॅकेट LB PH आणि HL. काय आन्सर येणार, काय दिले, लांबी आणि रुंदी इथं ऑलरेडी दिलेली, लेंथ किती आहे 6 बरोबर, तो ब्रॅकेट मध्ये घ्यायचं 2, लेंथ इंटू ब्रेथ, लेंथ किती आहे 6, 6 इंटू 5 प्लस रुंदी गुणिले उंची म्हणजे ब्रीथ इंटू हाईट, ब्रीथ किती आहे 5, 5 इंटू 7 प्लस हाईट इंटू लेंथ किती येणार 7 इंटू 6. आन्सर 2 इन ब्रॅकेट 30 प्लस 5 7 जा 35 प्लस 7 6 जा 42. याचे आन्सर 2 इन ब्रॅकेट 2 plus 5 7, 4 plus 3 7, 7 plus 3 10, 107. याची मल्टिप्लिकेशन 107 ची डबल केलं तर 214 येणार. हे असे चौरस मीटर किंवा स्क्वेअर मीटर. ठीक आहे, अशा वेळेला तुम्हाला सोडवायचं आहे. ठीक आहे, त्याच्यावर आधारित होमवर्कसाठी उदाहरण तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवले जातील. तिथे आपण थांबूया, उद्या पेपर पाठवलं जाईल. ठीक आहे.